नमस्कार, मी डॉक्टर तेजस. जस्ट फॉर हार्ट्सच्या हेल्दी लाईफ सिरीजमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण सगळेजण ज्या सेशनची आतुरतेनं वाट बघतोय ते सेशन आज घेणार आहे मी, आणि त्याचा विषय आहे उपवास. आत्ताच अंगारकी चतुर्थी होऊन गेली आणि आता महाशिवरात्र आली आहे, तर मला असं वाटतं ह्या दोन उपवासांच्या मध्यभागी असणारं आपलं हे सेशन तुम्ही मागच्या उपवासाला काय केलं ह्याचं इंट्रोस्पेक्शन करायला तुम्हाला नक्की भाग पाडेल, आणि पुढच्या उपवासाला किंवा ह्याच्या पुढच्या उपवासांना कशा प्रकारे उपवासाकडे बघायचं किंवा काय प्रकारे उपवास करणं खरंच फायदेशीर आहे याची तुम्हाला दृष्टी देईल. त्यामुळे आजचं सेशन हे सगळ्यांनी छान मनापासून ऐका, आणि जे तुमच्या घरातले उपवास करणारे लोक आहेत किंवा तुमच्या माहितीतले त्यांच्यापर्यंत हे सेशन जरूर पाठवा, कारण की हे त्या सगळ्यांना नक्कीच मदत करेल. तर आता जेव्हा आपण उपवासाबद्दल बोलतोय तेव्हा मला वाटतं उपवासाचे अनेक प्रकार आहेत, आणि उपवास हा अनेक वर्षापासून भारतातच नाही तर जगभरात प्रचलित आहे. मला असं वाटतं उपवासाची पाळंमुळं जर का खणायला गेलं तर अगदी 5वं शतक बिफोर ख्रिस्ट या वेळेला सुद्धा उपवासाचे संदर्भ सापडतात, आणि अगदी ग्रीक संस्कृतीमध्ये उपवासाचे संदर्भ आहेत. अनेक वेगवेगळ्या संस्कृती, भारतीय संस्कृतीमध्ये तर उपवासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, आणि उपवास अनेक प्रकारे केला जातो. मला वाटतं उपवासाला वेगवेगळी नावं सुद्धा आहेत. सो जो देवाच्यासाठी किंवा आध्यात्मिक दृष्टीने जो आपण करतो त्याला उपवास म्हणतात. जेव्हा आपण आजारी असतो, जेव्हा आपण आजारी असताना जास्ती खात नाही किंवा आजारी असताना अनेक जण खाणं सोडतात काही दिवस, ज्यांनी आजार खरं तर लवकर बरा होतो असं म्हटलं जातं. बेंजामिन फ्रँकलिनने म्हणलंच आहे की बेस्ट ऑफ ऑल मेडिसिन्स आर रेस्टिंग अँड फास्टिंग. त्याच्यामुळे आजारपणात पुरेशी विश्रांती घेणं आणि खाणं कमी करणं किंवा उपवास करणं किंवा अगदी गरजेपुरता आहार घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, आणि म्हणूनच अशा उपवासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याला लंघन असंही म्हणतात, आणि मला वाटतं हे आपण लक्षात घेऊन जे आजारी आहेत त्यांना खाण्याची जबरदस्ती करणं टाळावं. या निमित्ताने हे आपण नक्की लक्षात ठेवूयात की त्यांना भूक असेल तितकंच देणं, खाण्याची इच्छा होईल तेव्हाच देणं, आणि अगदी हलकं पचायला न्यूट्रिशनली हेल्दी असं खाणं देणं हे महत्त्वाचं आहे. तर हा उपवासाचा एक प्रकारच म्हणता येईल ज्याला आपण लंघन म्हणूयात. आणि अजून एक उपवासाचा प्रकार, तो पण आपल्या सगळ्यांनाच माहितीचा आहे, तो म्हणजे राजकीय दृष्ट्या केलेला उपवास, किंवा ज्याला उपोषण म्हणूयात आपण, किंवा अनशन म्हणतात. आणि जेव्हा आपण उपोषण म्हणतोय तेव्हा दोन नावं भारतातली आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर नक्की आली असतील. एक म्हणजे महात्मा गांधी आणि दुसरे म्हणजे अण्णा हजारे. त्यामुळे हे जे राजकीय एखाद्या हेतूसाठी केलेलं उपोषण किंवा आपलं म्हणणं मांडण्यासाठी, आपलं म्हणणं समोरच्याला पटवून देण्यासाठी, किंवा एखाद्या गोष्टीचा आग्रह धरण्यासाठी, चांगल्या गोष्टीचा अर्थात, तर ह्याला उपोषण म्हटलं जातं. आणि हा सुद्धा एक उपवासाचाच प्रकार म्हणता येईल, पण त्याला आपण म्हणूयात की एक्स्ट्रीम उपवास किंवा खूप टोकाचा केलेला उपवास, की जेव्हा काहीच खाणं पिणं केलं जात नाही असा उपवास. तर हे उपवासाचे वेगवेगळे प्रकार हे झाले मुख्य 3 प्रकार असं म्हणता येईल. आणि उपवासाचे अजूनही अनेक प्रकार आपल्या आजूबाजूलाच तुम्हाला दिसतील की जे लोक उपवास करतात. फॉर एक्झाम्पल, काही जण चतुर्थीला उपवास करतात, काही एकादशीला करतात, काही सोमवार करतात, काही गुरुवार करतात. तर ह्या उपवासांमध्ये पण खूप वैविध्य असतं. नवरात्रीचे काही उपवास असतात काही जणांचे. अनेक धर्मांमध्ये सुद्धा उपवास हा वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. जसं की ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा उपवास केला जातो, म्हणजे हिंदू धर्मामध्ये तर केलाच जातो. बौद्ध धर्मियांमध्ये उपवास केले जातात, किंवा इस्लाम धर्मियांमध्ये सुद्धा तुम्हाला माहिती असेल रोजे केले जातात. तर हे वेगवेगळे उपवासाचे प्रकार वेगवेगळ्या धर्मानुसार सुद्धा बदलतात. आणि काही जण अगदी निर्जळी उपवास करतात एक दिवस, काही जण फक्त पाणी पिऊन काही न खाता उपवास करतात, ज्याला आपण पाण्याचा किंवा पाणी घेतलेला उपवास म्हणूयात. किंवा जे काही जण असे असतात की जे अगदी हलक्या प्रमाणातला आहार घेतात. काही जण फक्त फळं खातात, काही जण फक्त फळं भाज्या इतकंच खातात, काही बाकीचं खात नाही, धान्य खात नाही. काही जण पांढरे बुधवार फक्त पांढरे पदार्थ खातात, काही जण अळणी शुक्रवार म्हणजे मीठ खात नाहीत. सो मला असं वाटतं हे वेगवेगळे उपवासाचे जे प्रकार आहेत ते त्याच्यामागे काहीतरी म्हणजे काही कारण आहे, किंवा काही त्याच्यामागे एक सायकॉलॉजी आहे, एक त्याच्यामागे काही धोरण आहे, आणि ते आपण खरं तर समजून घ्यायला पाहिजे. आणि असे समजून उमजून आपण उपवास केले तर ते खरोखरच आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. अजून एक उपवासाचा प्रकार तुम्हाला माहिती असेल की
दिवसभर काही न खाणं किंवा सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत काही न खाणं जे इस्लाम धर्मीय करतात, आणि हा एक कदाचित इंटरमिटंट फास्टिंग सारखाच प्रकार असावा. त्याच्यामुळे इंटरमिटंट फास्टिंग हा अजून एक उपवासाचा प्रकार, तुम्ही आता ऐकलं असेल हे नाव बरंच. आणि इंटरमिटंट फास्टिंगवरती मी एक वेगळं सेशन घेणार आहे, कारण तो ऑलटुगेदर डिफरंट टॉपिक आहे आणि खूप खोलात जाऊन बोलायचा विषय आहे. पण आज आपण जनरल उपवासाबद्दल बोलतो, आणि स्पेशली भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचे उपवास केले जातात त्याबद्दल मला आज बोलायचं आहे. कारण की हे उपवास खरंच आपण डोळसपणे सध्या करत नाही असं मला खूप वाटतं जेव्हा मी आजूबाजूला बघते. काय असतं बरं आपल्याकडे उपवासाला? जेव्हा आपण उपवास करायचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय येतं पहिल्यांदा? म्हणजे देव कदाचित नंतर येईल उपवासामध्ये आपल्या डोळ्यासमोर, पण आपल्या डोळ्यासमोर पहिल्यांदा साबुदाणा, बटाटा हे आपल्या आवडीचे पदार्थ यायला लागतात. उपवास आला की त्याची तयारीच आपण ह्या वेगवेगळ्या सामानाच्या खरेदीने करतो, आणि हे पदार्थ आपल्या आहारामध्ये खूप जास्ती प्रमाणात आपण उपवासाच्या दिवशी घेतो. म्हणजे अगदी साबुदाण्याची खिचडी असेल, साबुदाण्याचे वडे असतील, खीर असेल, किंवा बटाट्याचा कीस असेल, बटाट्याचे चिप्स असतील, पापड असतील, ह्या अशा अनेक गोष्टी आपण घेतो, ते घेतोच. शिवाय जेव्हा आपण उपवास सोडतो, म्हणजे चतुर्थीचा उपवास संध्याकाळी सोडला जातो, तेव्हा मोदक केले जातात छान गोड, किंवा इवन जे उपवास दिवसभर करतात, समजा एकादशी, तर दुसऱ्या दिवशी किंवा उपवास सोडायच्या कुठल्याही वेळी नेहमी गोडाचं जेवण केलं जातं. कारण की असं समजूत असते की आपण उपवास केला म्हणजे शरीराला खूप कमी पोषक द्रव्य मिळाली, आणि त्यामुळे गोड खाऊन ती उरलेली एनर्जी भरून काढायला पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की उपवास हा खरं तर आपला उपवास होतच नाही. एकादशी आणि दुप्पट खाशी हे तुम्ही जे ऐकलं आहे त्या दृष्टीनेच आपला उपवास चालला असतो, आणि आपलं जास्तीच खाणं होतं आणि उपवासाच्या विरुद्ध दिशेने आपण जातो असं मला वाटतं. त्यामुळे उपवासाचा आपण अर्थ जर का नीट समजून घेतला आणि डोळसपणे उपवास केला तर नक्कीच तो आपल्याला फायद्याचा ठरणार आहे. उपवासाचे फायदे काय बरं असू शकतात? म्हणजे असं लक्षात आलं आहे की जर तुम्ही खरोखरच उपवास म्हणजे काही काळासाठी तुम्ही काही न खाणं, किंवा फक्त पाणी घेणं, किंवा अगदी हलकं खाणं, दिवसातले काही तास न खाणं, हे वेगवेगळे जे उपवासाचे प्रकार आपण खरोखरचे उपवासाचे प्रकार बघितले त्याचे अनेक फायदे आहेत बरं का. त्याचा पहिला फायदा सगळ्यात मोठा म्हणजे आपली इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारते. म्हणजे आपल्या शरीरामध्ये आपण खाल्ल्यानंतर इन्शुलिन तयार होतं, कारण खाल्ल्याचं प्रत्येक पदार्थाचं रूपांतर साखरेत होतं, आणि हे खाल्लेल्या पदार्थाचं साखरेत झालेलं रूपांतर तुमच्या रक्तामध्ये येतं. रक्तातली साखर वाढायला लागते. पण ही रक्तातली साखर वाढू नये आणि वाढलेली साखर पेशीत जाऊन पोहोचावी म्हणून आपल्या शरीरामध्ये इन्शुलिन काम करत असतं, आणि खाताक्षणीच इन्शुलिन वेगाने रक्तामध्ये यायला लागतं. तर जेव्हा तुम्ही उपवास करता, म्हणजेच थोडा वेळ किंवा काही काळ दिवसातला काही खात नाही, किंवा प्रमाणापेक्षा कमी खाता, हलकं खाता, अशा वेळेला हे इन्शुलिन अर्थातच कमी प्रमाणामध्ये लागतं, आणि त्यामुळे रोजची इन्शुलिनची गरज जी खूप जास्ती प्रमाणामध्ये असते ती कमी व्हायला मदत होते. आणि जेवढं कमी इन्शुलिन तुम्ही वापराल तेवढी इन्शुलिनची सेन्सिटिव्हिटी सुधारते, म्हणजे जे आहे ते इन्शुलिनसुद्धा चांगल्या पद्धतीने वापरता येतं. त्यामुळे उपवासाचा एक मुख्य फायदा म्हणजे इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारणं, इन्शुलिनचं प्रोडक्शन थोडंसं कमी होणं शरीरातलं. आणि मग ह्याच्यामुळे बाकीचे अनेक फायदे दिसायला लागतात, जसं की यामुळे तुमचं वजन कमी व्हायला मदत होते, रक्तातली साखर कमी व्हायला मदत होते, किंवा तुमच्या रक्तातलं कोलेस्ट्रॉल, फॅट हे कमी व्हायला मदत होते. पण केव्हा? जर तुम्ही हे उपवास अगदी छान डोळसपणे हेल्दी पद्धतीने आणि नियमित स्वरूपात केलेत तर. महिन्यातनं एखादा उपवास किंवा वर्षातनं 2 उपवास करून तुम्हाला हा फायदा नक्कीच मिळणार नाही. पण हे उपवास तुम्ही रेग्युलरली जर का करू शकलात तर तुम्हाला उपवास हे नक्कीच या वेगवेगळ्या फायद्यांसाठी करता येतील. त्याबरोबरच अजून उपवासाचे काही फायदे म्हणजे असंही लक्षात आलं आहे की उपवासामध्ये बेसिकली पहिल्यांदा तुमच्या शरीरामध्ये स्टोअर केलेलं अन्न वापरलं जातं, कारण तेव्हा तुम्ही काही खात नसता. म्हणजे तुमच्या लिव्हरमध्ये स्टोअर केलेलं ग्लायकोजेन, म्हणजे हा एक कर्बोदकांचाच प्रकार आहे, साठवलेली कर्बोदकं ही पहिल्यांदा वापरली जातात. मग काही प्रमाणामध्ये प्रथिनं वापरली जातात. पण थोड्याच वेळाने किंवा काही तासांनी हळूहळू तुमच्या शरीरातलं फॅट बर्न केलं जातं किंवा चरबी जाळली जाते. त्यामुळे चरबी जाळण्यासाठीचा हा उपवास जो आहे तो कमीत कमी सलग 16 तास काही न खाणं, हे जे वेगवेगळे टाईमलाईन्स सेट करून दिल्या आहेत त्या नक्की फॉलो करायची यासाठी गरज आहे. तर तुम्हाला हे फायदे मिळणार आहेत, आणि ह्यामुळे तुमचं चरबी तर जाळलीच जाते, पण त्याच्यामध्ये जे किटोन बॉडी प्रोडक्शन होतं, ज्याला आपण साईड किंवा बाय प्रॉडक्ट म्हणतो चरबी जाळल्याचं, तर हे किटोन बॉडीज जे असतात त्याचेही वेगवेगळे फायदे शरीराला मिळतात. आणि त्यामुळे उपवासाचे असंख्य फायदे खरं तर आहेत. पण आपण उपवासाचा अर्थ पहिल्यांदा नीट समजून घेऊयात, आणि मग उपवास काय प्रकारे करता येईल, आपला नेहमीचा उपवास जो आपण आध्यात्मिक दृष्टीने सुद्धा जो करतो तो काय प्रकारे बदलता येईल थोडासा, किंवा कसा मॉडिफाय करता येईल, ते आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत.
तर उपवास हा खरं तर संस्कृत शब्द आहे आणि उपवास शब्दाचा अर्थ उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. तर जवळ राहणे, कोणाच्या जवळ राहणे? तर अर्थातच आपण आध्यात्मिक दृष्टीने हा उपवास करतोय, त्यामुळे आपण देवाच्या जवळ राहणे असा त्याचा अर्थ होतो. तर आता हा उपवास करायचा म्हणजे देवाच्या जवळ राहायचं, देवाचं स्मरण करायचं, चिंतन करायचं. मग हा देव तुमचा कोणताही असो. तुम्ही जर देवावरती विश्वास तुमचा असेल किंवा तुम्ही मूर्त स्वरूपात देवाची उपासना करत असाल, प्रार्थना करत असाल, तर तुम्ही त्या देवाचा विचार करून हे उपवास करू शकाल किंवा करू शकणार असाल. जर तुम्ही देवावरती तुमचा विश्वास नसेल किंवा तुम्ही नास्तिक असाल थोडक्यात किंवा देव मानत नसाल, तर अर्थातच तुम्ही तुमच्या स्वतःचा विचार करून किंवा निसर्गाचा विचार करून निसर्गाला देव मानत असाल, तर तुम्ही ज्या गोष्टीला देव मानता किंवा ज्याच्यामध्ये तुम्ही देव पाहता त्याचा विचार करून तुम्ही हे उपवास नक्कीच करू शकता. त्यामुळे आता आपण उपवासाला काय खाल्लं पाहिजे हे आपण आता बघणार आहोत आणि शेवटी मी स्वतः कसा उपवास करते हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे माझ्या उपवासाची पद्धत थोडीशी वेगळी आहे, ती मी शेवटी बोलणार आहे. पण आता आपण नेहमीच्या उपवासाची पद्धत कशी आहे आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना, पण ती कशी बदलता येईल ह्याचा आपण थोडासा विचार करूया. तर आता पहिली गोष्ट मी तुम्हाला थोडासा उपवासाचा डाएट प्लॅन असाच देणार आहे, पण मला असं वाटतं की उपवासाला काय खायचं आणि काय नाही हे खरं तर कोणी ठरवलं किंवा कधी ठरवलं ह्याच्याबद्दल फार काही माहिती अवेलेबल नाही आहे. आणि जरी ठरवलं असेल कोणी तरी ते का ठरवलं ह्याच्या मागचा खूप सायंटिफिक बेसिस माहिती नाही आहे. किंवा आता जर का मी तुम्हाला विचारलं की उपवासाला साबुदाणा का खातात बरं किंवा उपवासाला बटाटा का खातात, तर याचं उत्तर तुम्हालाही कदाचित देता येणार नाही. कारण पूर्वापारपासून जे चालत आले, जे आपले मागच्या पिढ्या जे करत आल्या ते आपण पुढच्या पिढ्या करतो किंवा त्यांना फॉलो करतो, फारसा विचार आपण करत नाही. आणि हे पदार्थ सगळ्यांच्या आवडीचे असल्यामुळे आपण निश्चितच ते कॅरी फॉरवर्ड करतो. पण तुम्ही खरं बघायला गेलात तर बटाटा, साबुदाणा, शेंगदाणा यासारखे पदार्थ जे उपवासाला अगदी कॉमनली खाल्ले जातात ते भारतातले नाहीतच. त्यामुळे खरंच हे पदार्थ उपवासाला खायची गरज आहे का हा प्रश्न नक्कीच पडायला पाहिजे तुम्हाला. तर जर तुम्हाला कन्व्हेन्शनल पद्धतीने जर का उपवास करायचाच असेल, म्हणजे आता आपल्याकडे उपवासाला थोडक्यात साबुदाणा, बटाटा, शेंगदाणा हे तर चालतंच, पण शिवाय सगळे नट्स चालतात किंवा सगळी ड्रायफ्रूट्स चालतात, सगळी फळं चालतात, दही, ताक, दूध हे सगळं चालतं इन द सेन्स मी आता कोट्समध्ये चालतं असं म्हणणार आहे, कारण की आपण हे पूर्वापारपासून ऐकत आलो आहे. किंवा सगळ्या प्रकारचे तुम्हाला आता काकडी आहे, लाल भोपळा आहे, अशा सगळ्या काही भाज्याही चालतात उपवासाला. तर आपण ह्यातलं काय घेऊ शकतो किंवा काय चांगलं टिकवू शकतो तुमच्या उपवासामध्ये? तर तुम्हाला कन्व्हेन्शनल पद्धतीने उपवास करायचाच असेल तर मी तुम्हाला असं सजेस्ट करेन की तुम्ही साबुदाणा, बटाटा यासारखे पदार्थ न घेता किंवा खूप गोडधोड पदार्थ उपवासाला न खाता उपवासाच्या दिवशी पण तुम्ही हलका आहार नक्कीच घेऊ शकता. कसा ते आपण बघूयात. मी तुम्हाला सकाळी उठल्यापासूनच थोडक्यात एक छोटासा तुमचा डाएट प्लॅन सांगते, तुम्ही तो नक्कीच फॉलो करू शकता आणि बघू शकता. सकाळी उठल्यावरती तुम्ही काय कराल, निश्चितच तुम्हाला उपवासाच्या दिवशी तुमचा फ्लुईड इंटेक वाढवायची गरज आहे. कारण आपण दररोज इतकं छान लक्ष देत नाही आपल्या आहाराकडे किंवा फ्लुईड्सकडे किंवा द्रव पदार्थांकडे आहारातल्या. त्यामुळे मी नेहमी सांगते तुम्ही जर का उपवास करणार आहात त्या दिवशी जास्तीत जास्त लिक्विड किंवा जास्तीत जास्त फ्लुईड्स तुमच्या आहारात घ्या. पण ॲट द सेम टाईम तुम्ही तुमच्या आहारातले पांढरे पॉयझन्स, व्हाईट पॉयझन्स ज्याला मी म्हणते नेहमी, माझा व्हाईट पॉयझनचा व्हिडिओ जरूर बघा तुम्ही पाहिला नसेल तर. पण हे व्हाईट पॉयझन्स उपवासाच्या दिवशी टाळायचा पूर्णपणे किंवा अगदी कमीत कमी वापरायचा तुम्ही जरूर प्रयत्न करा. हे व्हाईट पॉयझन्स उपवासाच्या दिवशी टाळायचे कुठले हे मी आता थोडक्यात सांगणार आहे. ते म्हणजे मीठ आणि साखर, साबुदाणा, बटाटा हे 4 व्हाईट पॉयझन्स किंवा इव्हन लोणी, क्रीम हे उपवासाला चालणारे पदार्थ आहेत. पण हे जर का तुम्ही टाळू शकलात उपवासाच्या दिवशी तर फार उत्तम. उपवास हा अशा या चविष्ट किंवा तुम्हाला ज्या सवयी लागतात ज्या पदार्थांच्या, अशा पदार्थांवरचं अवलंबित्व कमी करण्याचा किंवा त्याचं व्यसन थोडक्यात कमी करण्याचा एक उत्तम उपाय असं मला वाटतं. त्यामुळे खरंच तुम्हाला उपवास करायचा असेल तर त्या दिवशी तुम्ही हे पदार्थ तुमच्या आहारातले पूर्ण बंद करा. अगदी साखर, मीठ सुद्धा त्या दिवशी पूर्ण बंद करायला हरकत नाही किंवा अगदी किंचित थोड्या प्रमाणामध्ये, नेहमीपेक्षा कमी प्रमाणामध्ये वापरून बघायला निश्चितच हरकत नाही. यामुळे तुम्हाला खरंच जाणीव होईल की तुम्ही रोज किती जास्ती मीठ खाता आणि कमी मिठामध्ये सुद्धा एखादा पदार्थ चांगला लागू शकतो आणि जिभेला त्याची सवय होऊ शकते. त्यामुळे उपवासाची तुम्ही सुरुवात मला विचाराल कशी करायची, तर थोडंसं तुम्ही सकाळी उठल्या उठल्या छान गरम पाणी प्या, लिंबू पाणी प्या, हरकत नाही. आणि मग तुम्ही थोडेसे एक मूठभर
नट्स खाऊ शकलात किंवा सुकामेवा खाऊ शकलात तर मला वाटतं उपवासाची तुमच्या सुरुवात चांगली आणि हेल्दी पद्धतीने होईल. त्यामुळे उपवासाच्या दिवशी जसं मी आत्ता म्हणलं की मीठ साखर तर बंद कराच, तसं अजून एक म्हणजे चहा कॉफीसुद्धा निश्चित बंद करा. अनेक जण उपवास असला तरी चहा कॉफी मात्र सोडायला तयार नसतात. उपवासाची सुरुवातसुद्धा चहा कॉफीनीच होते. पण मला असं वाटतं तुम्ही या निमित्ताने ही जी नको असलेली आपल्या आहारातली जी चालत आलेले आपल्या सवयी ज्या आहेत किंवा जे पदार्थ आहेत ते तुम्ही नक्की टाळू शकता. तर चहा कॉफी न घेता सकाळी थोडंसं पाणी आणि थोडेसे नट्स किंवा ज्याला आपण काजू बदाम अक्रोड हे थोडंसं रात्री भिजवून ठेवून तुम्ही घेऊ शकलात. अगदीच तुम्हाला गोड आवडत असेल, डायबिटीस वगैरे काही नसेल तर मग तुम्ही थोडेसे काळे मनुके भिजवून ठेवू शकता. थोडं सुकं अंजीर त्या दिवशी खाऊ शकता. तर हे सगळं सकाळी छान एक मूठभर किंवा छोटी वाटी भरून तुम्ही खायला हरकत नाही. आणि अगदीच तुम्हाला काही गरम घ्यायची सवय असेल सकाळी मग थोडंसं एक कपभर दूध साखर न घालता अर्थातच तुम्ही नक्कीच घेऊ शकता. सो हे होतं सकाळी उठल्यावरती काय करायचं उपवासाच्या दिवशी. आता बघूयात जसा तुमचा दिवस पुढे सरकतोय तसं तुम्ही जास्तीत जास्त मला असं वाटतं खाण्यावरून तुमचं लक्ष दुसरीकडे कुठेतरी चांगल्या गोष्टीकडे केंद्रित करायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला खूप आठवण येणार नाही, खाण्याची सारखी भूक होणार नाही. पण जरी तुमच्या नाश्त्याची वेळ झाली किंवा दुपारी खाण्याची वेळ झाली तरी मला असं वाटतं की उपवासाच्या दिवशी दिवसातनं 2दाच खा शक्यतो. खूप सारखं पण खाणं चांगलं नाही, जे आपण इतर वेळी बऱ्याचदा करतो. म्हणजे आता असं झालं की पूर्वीचा जो आदिमानव होता त्याला बहुतेक उपवासाची सवयच होती, कारण की त्याला कधी अन्न मिळायचं कधी नाही मिळायचं. शिकार करायचा, जेव्हा शिकार मिळायची तेव्हाच तो खायचा. आतासारखे फ्रीज नव्हते तेव्हा. आता कसं भूक लागली की फ्रीज उघडा, कपाट उघडा आणि आहेच अन्न तयार. त्यामुळे हे उपवासाची संस्कृती आपण विसरत चाललोय आणि म्हणून आपल्याला आवर्जून उपवास करायला लागतात. तर ठीक आहे, हरकत नाही. पण तरी मला असं वाटतं की तुम्ही या निमित्तानं थोडंसं तुमची खाण्याची फ्रिक्वेन्सी कमी करा. तर एक दुपारचं जेवण किंवा एक मिड मॉर्निंगच्या वेळेला तुमचं एक खाणं आणि रात्रीच्या वेळेचं एक खाणं हे जरी आपण पकडलं तरी मला असं वाटतं ह्या दोन्ही वेळेस तुम्ही साबुदाणा बटाटा नक्कीच टाळा. तुम्ही काय खाऊ शकता तर मला असं वाटतं त्यातल्या त्यात रताळं हा एक चांगला ऑप्शन आहे. रताळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर्स, व्हिटॅमिन ए दोन्ही असतं. त्यामुळे जर तुम्ही रताळं नुसतं वाफवून सालासकट अर्थातच स्वच्छ धुवून घ्या, सालासकट रताळं वाफवा आणि मग तुम्ही ते दुधाबरोबर खाऊ शकता. किंवा नुसतं तुम्ही थोडंसं परतून घेतलं थोड्याशा किंचित तुपावरती, थोडासा किंचित हवं तर तुम्हाला वाटलं तर अगदी गूळ घाला, काही खरं गरज नाही आहे. रताळ्याची चव खूप गोड असते. उपवासाच्या निमित्ताने तुम्ही ती पदार्थाची अंगभूत जी चव आहे ती एक्सपिरियन्स करायला शिका आणि मला असं वाटतं की तुम्हाला नक्कीच याची जाणीव छान होऊ शकेल. तर असं तुम्ही रताळं दुधाबरोबर खाऊ शकलात किंवा एखादी वाटी रताळ्याचा कीस तुम्ही समजा केला, अगदी किंचित थोड्याशा तेलामध्ये परतून तुम्ही त्याच्यात अगदी थोडंसं दाण्याचं कूट घातलं, हरकत आहे, थोडंसं ओलं खोबरं तुम्ही घालू शकता. असा कीस छान घेतला तर त्याच्याबरोबर मग पुन्हा थोडंसं एखादी वाटी ताक घेतलं तर मला वाटतं तुमचं पोट छान भरेल आणि ॲट द सेम टाईम थोडंसं हेल्दी खाणं तुमचं होईल. जर का अशा वेळेला तुम्हाला वाटलंच की अजून भूक लागली किंवा अजून खायचं आहे किंवा रताळी नाही आहेत तर तुम्हाला बाकीचे ऑप्शन काय आहेत बरं. तर पुन्हा आपण आता लक्षात ठेवा कन्व्हेन्शनल उपवासाबद्दल बोलतोय. त्यामुळे कन्व्हेन्शनल उपवासाला आपल्या तुम्हाला माहिती असेल वरई चालते किंवा राजगिरा चालतो. तर मला असं वाटतं मग त्यावेळेला थोडासा वरईचा भात केला तुम्ही, हरकत नाही. वरईचा भात आणि दही थोडंसं खाल्लं किंवा वरईचा भात आणि ताक घेतलं तरी चालेल. दाण्याची आमटी करायला पाहिजेच असं मुळीच नाही पुन्हा एकदा, कारण तुम्ही वरईमध्ये दाण्याचं कूट घालणारच आहात. त्यामुळे जर का तुम्ही दाण्याची आमटी पुन्हा घेणार असाल बरोबर तर अतिरिक्त प्रमाणामध्ये पुन्हा दाणे तुमच्या पोटात जात आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं तुम्ही एकतर वरई प्लेन करा, मग थोडी दाण्याची आमटी घ्यायला हरकत नाही. किंवा मग वरईमध्ये दाण्याचं कूट घातलं असेल तर त्याच्याबरोबर ताक दही असं काहीतरी प्लेन घ्या. दाण्याचा अतिवापर उपवासाच्या दिवशी टाळा. आता जर तुम्हाला मी म्हणलं की वरई असेल असं अजून एक ऑप्शन, अजून तिसरा ऑप्शन काय तर राजगिरा. आता राजगिरा घेताना बरेच जण राजगिराचे लाडू खातात उपवासाला, पण राजगिराच्या लाडूमध्ये खूप जास्ती प्रमाणामध्ये गूळ असतो. खूप गोड असतात ते लाडू, म्हणजे गुळाच्या पाकातच त्या लाह्या घालून त्याचा लाडू बनवला असतो. त्यामुळे हे आपण पुन्हा अवॉइड करूयात. आपण विचार करतोय ना साखर गूळ कमी खायचा. त्यामुळे उपवासाच्या दिवशी राजगिराच्या लाह्या नुसत्या बाजारात मिळतात. तर राजगिराच्या लाह्या तुम्ही नुसत्या दुधात घालून किंवा ताकात घालून दह्यात घालून नक्की खाऊ शकता. त्याच्याबरोबर राजगिऱ्याचं धान्यसुद्धा बाजारात मिळतं. सो राजगिरा वरई ह्याचं जर तुम्ही पीठ करून आणलं, त्याच्यात साबुदाणा घालायची खरं तर गरज नाही. तर वरई राजगिऱ्याचं पीठ तुम्ही करून आणलं आणि त्याचं छान थालीपीठ केलं, त्याच्यात रताळं घाला हवं तर किसून थोडंसं. बटाटा वापरायलाच पाहिजे सगळीकडे असं नाही. अगदीच बटाटा वापरायचा झाला तुम्हाला तर मग सालासकट थोड्या प्रमाणात घालायला हरकत नाही. शक्यतो उकडून घ्यायच्याऐवजी किसून घाला कशात तरी, म्हणजे थोडंसं त्याचं ग्लायसेमिक इंडेक्स मेंटेन होईल. आणि अशा पद्धतीने तुम्ही दुपारचं हे जेवण तुमचं छान करू शकता. आणि हलका आहार ठेवा. हे खाल्लं म्हणजे खूप दाबून खायला पाहिजे किंवा अतिरिक्त प्रमाणात खायला पाहिजे असं मुळीच नाही.
हलका आहार, अगदी एखादं थालीपीठ किंवा छोटीशी एक वाटी भरून रताळ्याचा कीस किंवा वाटी भरून वरईचे तांदूळ, छोटी वाटी भरून, आणि मग त्याच्याबरोबर बाकीचे पदार्थ नक्की तुम्ही काकडीचे काप ह्याच्याबरोबर जरूर घ्या, थोडे फायबर पोटात जातील. सो अशा पद्धतीने तुम्ही तुमचा उपवास हा थोडासा हेल्दी पद्धतीने करू शकता. आता वळूयात संध्याकाळकडे. संध्याकाळी कदाचित तुम्हाला भूक लागेल, पुन्हा भूक लागली तर एखादं फळ घ्या, आणि मी म्हणलं तसं या दिवशी लिक्विड्स भरपूर घ्या. त्यामुळे तुम्ही पाणी तर भरपूर घ्याच, पण या दिवशी तुम्ही नारळ पाणी थोडंसं घेऊ शकता, लिंबू पाणी घेत राहा किंवा ताक घेत राहा. सो असे द्रव पदार्थ वापरून आमसूल उपवासाला चालतं. तर आमसुलाचं तुम्ही पाणी किंवा आगळ मिळतं जे बाजारात, ते पाण्यामध्ये नुसतं घालून त्यात जिरेपूड घालून त्याचं छान सरबतासारखं पण गोड नाही असं छान बनतं. तर ते तुम्ही घेऊ शकता. त्यात हवं तर थोडंसं तुम्ही तुळशीच्या बिया घाला, आणि अशा पद्धतीने तुम्ही हे संध्याकाळची जी भुकेची वेळ आहे ती नक्की तुमची त्यावेळेला कव्हर होईल ह्याच्यामध्ये. आणि मग त्या रात्री जेवताना पुन्हा मला वाटतं हलका आहार घेणं अतिशय उत्तम. रात्रीच्या वेळेला लाल भोपळा नक्की जरूर खाऊ शकता. लाल भोपळा उपवासाला चालतो, त्यामुळे लाल भोपळ्याचं तुम्ही भरीत करून खा. अगदी त्याची खीरच करायला पाहिजे असं दरवेळेला नाही, आणि खीर केली तरी हरकत नाही. त्यात तुम्ही थोडेसे काजू बदाम वगैरे छान घाला खिरीमध्ये, आणि साखर नका घालू, गूळ नका घालू, कारण की पुन्हा लाल भोपळा हा मूलतःच गोड आहे, त्याची चव समजून घ्या. तर अशा पद्धतीने जर का तुम्ही तुमचा उपवास केलात की संध्याकाळी मग तुम्ही लाल भोपळा आणि दूध घेतलं किंवा त्याच्याबरोबर तुम्ही ताक घेतलं, दही घेतलं, तर मला वाटतं हे पुरेसं आहे. आणि तुम्ही पुन्हा एकदा शांतपणे व्यवस्थित एका जागी बसून खाल्लं तर तुमचं या थोड्यामध्ये सुद्धा पोट भरणार आहे. तर मला असं वाटतं की ह्या पद्धतीने तुम्ही उपवास तुमचा नेहमीचा उपवास, रोजचा उपवास कन्व्हेन्शनल पद्धतीने नक्की करू शकता, आणि ह्याचे तुमच्या आरोग्यावरती साईड इफेक्ट्स तर होणार नाहीत, पण चांगले परिणाम तुम्हाला दिसू शकतील. आता वळूयात उपवासाच्या एका वेगळ्या पद्धतीकडे, किंवा मी तुम्हाला म्हटलं जो उपवास मी करते अशा प्रकारचा उपवास कुठला, तर ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. आणि तुकाराम महाराजांचा एक अभंग मला यासाठी आठवतो. तुकाराम महाराज म्हणतात, नाम घेई ग्रासो ग्रासी, तो जेवलाची उपवासी. म्हणजे तुम्हाला याचा अर्थ तर कळला असेल, सोपा आहे अर्थ. नाम घेई ग्रासो ग्रासी, नाम म्हणजे नाव घेणं, भगवंताचं नाव असेल, किंवा तुमच्या स्वतःच्या मधला देव जरी तुम्ही बघत असाल तरी तुमच्या स्वतःच्या देवाचं स्मरण करणं, किंवा स्वतःच्या आतल्या देवाचं स्मरण करणं, आतल्या देवाविषयी विचार करणं, म्हणजेच तुमच्या तब्येतीविषयी, हेल्थविषयी विचार करणं. नाम घेई ग्रासो ग्रासी, तो जेविलाची उपवासी. जर तुम्ही ग्रासो ग्रासी म्हणजे प्रत्येक घासाला असं नामस्मरण केलं, किंवा प्रत्येक घासाला तुम्ही तुमच्या आतल्या देवाकडे जवळून बघितलं, त्याच्या जवळ तुम्ही राहिलात, उपवास जवळ राहिलात तुम्ही देवाच्या. कुठल्या देवाच्या? तुमच्या आतल्या देवाच्या. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या आतल्या देवाच्या सानिध्यात राहिलात, आणि जरी तुम्ही रेग्युलर तुमचं जेवण केलं, प्रत्येक घास लक्षपूर्वक खाल्लात, अवधानपूर्वक खाल्लात, तरी तो जेविलाची उपवासी. म्हणजे तुम्ही उपवासच थोडक्यात केलात असं म्हणायला हरकत नाही. मला फार आवडलं हे, की उपवास म्हणजे काही खूप वेगळं करायची गरज नाही आहे. खरं तर तुम्ही रोजचंच तुमचं जेवण मन तिथे अर्पून तुमचं मनपूर्वक लक्ष देऊन अवधानपूर्वक केलं. अवधानपूर्वक खाण्यावरचा माझा व्हिडिओ जरूर बघा, अतिशय महत्त्वाचा आहे. आणि हे अवधानपूर्वक खाणं, किंवा ज्याला माइंडफुल इटिंग आपण म्हणतो, हे जर तुम्ही रोजच करू शकलात, प्रत्येक जेवणात करू शकलात, तर मला असं वाटतं तुमचं प्रत्येक जेवण हेच उपवासाप्रमाणे आहे, तुकोबांनी म्हणल्याप्रमाणे. आणि असा उपवास मी जरूर करते, आणि करायचा नेहमीच प्रयत्न करते. त्यामुळे उपवास करायचा की नाही हे तुम्ही ठरवा, पण तो कसा करायचा, कुठल्या पद्धतीने करायचा, हे मात्र नक्कीच तुमच्या हातामध्ये आहे, आणि ते सुधारायची नक्कीच गरज आहे असं मला मनापासून वाटतं. उपवास कोणी करू नये असं जर काय तुम्ही प्रश्न मला विचारलात, तर मला असं वाटतं की बाकी सगळेजण म्हणजे हेल्दी आहेत ते छान उपवास नक्कीच करू शकतात, पण जे लहान मुलं आहेत, किंवा घरातल्या प्रेग्नंट किंवा ब्रेस्ट फिडिंग करणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत, अशांनी उपवास करणं नक्कीच टाळावं. किंवा अशा ज्या व्यक्ती की ज्यांची शुगर पटकन कमी होते, किंवा ज्यांना उपवास करून खूप थकवा येणार आहे, ज्यांना चक्कर येणार आहे, असे जे काही टेंडन्सी असते काही व्यक्तींची, काही अतिशय कृश वीक अशा व्यक्ती असतात ज्यांना नाही झेपत उपवास करणं, अशांनी विनाकारण उपवास करायला म्हणजे काही गरज नाही त्याची, असं मला आवर्जून तुम्हाला सांगावं असं वाटतं. त्यामुळे अशा व्यक्तींनी उपवास जरूर टाळला पाहिजे. त्याच्याबरोबरच जर तुम्हाला काही
औषधं चालू असतील किंवा तुम्हाला काही आजार असतील जसं की डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, तुमची कुठलीही क्रॉनिक डिसिजेस कुठलेही असतील तर तुम्ही शक्यतो उपवास करणं टाळावं. आणि जर तुम्हाला करायचा असेल उपवास, स्पेशली डायबिटीस असणाऱ्यांना उपवास हा मदत करू शकतो. कारण आपण मगाशीच बघितलं की उपवासामुळे इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते, इन्शुलिन प्रोडक्शन कमी होतं शरीरातलं. तर मधुमेही तुम्ही जर का असाल आणि तुमची काही गोळ्या औषधं सुरू असतील तर मात्र तुम्ही उपवास करताना जरूर तुमच्या डॉक्टरांचा आणि आहार तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यायला पाहिजे. ते तुम्हाला तुमच्या उपवासामध्ये मदत करतील. एक तर तुम्हाला डॉक्टर तुमचे त्यावेळेला औषधं काही बंद करायची किंवा कमी करायची. जर का इन्शुलिन चालू असेल तर इन्शुलिनचा डोस त्यावेळेला कमी करावा लागतो. आणि त्याबरोबरच खाण्याचे कसे पथ्य त्या दिवशी पाळायचे, म्हणजे उपवास करून सुद्धा योग्य प्रकारे खाऊन सुद्धा साखर कशी चांगली ठेवता येईल याबाबत तुम्हाला आहार तज्ज्ञ तुमचे नक्कीच मार्गदर्शन करतील. त्यामुळे मला असं वाटतं की हे तुम्ही सगळा हा विचार केलात आणि मग उपवास करायचा की नाही हा निर्णय घेतलात, कधी करायचा हा निर्णय घेतलात, किती वेळ करायचा, उपवासाच्या दिवशी काय खायचं काय नाही खायचं, हे जर तुम्ही थोडंसं डोळसपणे करू शकलात तर मला असं वाटतं हे उपवास तुम्हाला नक्कीच मदत करतील. आणि तुमचा तुम्ही जो देव तुमच्या डोळ्यासमोर ठेवून उपवास करताय तो देव तुम्हाला नक्कीच प्रसन्न होईल. आणि एक देव जो तुमच्या आतमध्ये दडलेला आहे तो तर तुम्हाला नक्कीच भरभरून आशीर्वाद देईल अशा उपवासाच्या दिवशी. कारण की तुम्ही त्या आतल्या देवाला चुकीचं खाऊन अतिरिक्त खाऊन त्रास दिलेला नाही आहे. त्याच्यामुळे हे उपवास नक्की तुम्ही चांगल्या प्रकारे करा, विचारपूर्वक करा अशा मी तुम्हाला शुभेच्छा देते. आणि आता येत्या महाशिवरात्रीला आणि ह्याच्या पुढच्या प्रत्येक उपवासाला मला वाटतं तुम्ही हा विचार जरूर कराल आणि मग योग्य तो निर्णय घ्याल अशी मला खात्री वाटते. थांबूयात आपण आता. धन्यवाद.